शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी पगार थकीत झाल्यानं शिक्षकांवर उपासमारीची वेळ आलेली असून पगार सुरू करण्याबाबत शिक्षकांनी बावनकुळे यांना निवेदन दिलेलं आहे। तब्बल 600 शिक्षक आणि शिक्षिकांनी महसूल मंत्री बावनकुळे यांना निवेदन दिलेलं आहे। पगार थांबवल्यानं उदरनिर्वाह करायचा कसा असा सवाल या शिक्षकांनी आता विचारलेला आहे। शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे आमचे 6-7 महिन्यापासून वेतन बंद झालेले आहेत। वेतन बंद झाल्यामुळे शिक्षकांवर आर्थिक टंचाईची परिस्थिती आलेली आहे। काही शिक्षकांवर मानसिक परिणाम सुद्धा होत आहे या गोष्टीमुळे आणि एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवणाऱ्या शिक्षकांवर पगार बंद होण्याची पाळी येणे हे किती अशोभनीय आहे। वेतन अधीक्षक आणि डीडी ऑफिस म्हणजे उपसंचालक ऑफिस या तिन्हीच्या माध्यमातून एक शालार्थ आयडी क्रमांक शिक्षकांना प्राप्त होत असतो, परंतु तो शालार्थ आयडी क्रमांक प्राप्त होत असताना अधिकारी दोषी असताना यात शिक्षकांना का खेचल्या जात आहे हेच कळत नाही आहे। म्हणून या शिक्षकांची वेदना घेऊन या ठिकाणी आम्ही जवळपास 600 लोक या ठिकाणी उपस्थित आहोत। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये जे काही शिक्षक आता त्यांच्यावर अडचणी आल्या आहेत, ज्या संचालकांनी ज्या शाळा चालकांनी बदमाशा केल्या, अपॉइंटमेंट आधी शिक्षकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना प्रलोभन देऊन खोट्या पद्धतीने शालार्थ आयडी तयार करून त्यांच्या अपॉइंटमेंट केल्या। मी आता बोललो शिक्षण मंत्र्यांनी, मी उद्याही बोलणार आहे। या सर्वांच्या प्रॉपर्टी स्विच केल्या पाहिजे, या सर्वांच्या प्रॉपर्टी लिलाव केल्या पाहिजे आणि या शिक्षकांना कसं त्या ठिकाणी उद्या आधार देता येईल, कारण यांचा काही दोष नाही आहे। यांना ऑनलाईन त्या ठिकाणी त्यांनी प्रक्रियेमध्ये भाग घेतला, त्यांनी त्या ठिकाणी अपॉइंटमेंट झाली, 12-12 वर्ष झाले शिक्षक शिकवत आहेत, 12-12 वर्षापर्यंत त्यांचा पगार चालू आहे। अशावेळी मात्र शासन त्यांना काही वाऱ्यावर सोडणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।